कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालंय। 12,204 सभासद असलेली मतदार यादी आज तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आली। सर्वाधिक चुरस असणाऱ्या सेवा सोसायटी गटात 1,969 संस्था सभासद आहेत। केडीसीसी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे। त्यापूर्वी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येणं आवश्यक आहे। त्यामुळे केडीसीसी बँकेसाठी 15 ते 25 डिसेंबर दरम्यान मतदान घ्यावं लागेल। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालंय। विभागीय सहनिबंधक महेश कदम यांच्या सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधकांनी सभासद यादी आणि ठरावाचा मसुदा तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठवलाय। या यादीमध्ये 12,204 सभासद संस्थांचा समावेश आहे। अवसायनातील आणि नोंदणी रद्द झालेल्या 1,478 संस्थांना वगळण्यात आलंय। त्याशिवाय थकबाकीदार 39 संस्थांची नावं यादीमध्ये समाविष्ट नाहीत। विकास सेवा सोसायटी गटात 1,969 सभासद आहेत। सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, तालुका संघ गटात 180, प्राथमिक शेतीमाल प्रक्रिया संस्था गटात 922, सहकारी बँक आणि पतसंस्था गटात 2,087, दुग्ध आणि पशुसंवर्धन संस्था गटात 4,361, पाणी पुरवठा, गृहनिर्माण आणि औद्योगिक गटात 2,167 सभासद आहेत। मौनी विद्यापीठ आणि इचलकरंजीतील मराठा शिक्षण मंडळ सुद्धा जिल्हा बँकेचे सभासद आहे। त्याशिवाय व्यक्ती गटात 2 सभासद आहेत। प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम आता सुरू झालं असून सभासद संस्थांनी त्यांच्या प्रतिनिधींच्या नावाचा ठराव करून सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावा असं आवाहन विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी केलंय। संस्थांनी संचालक मंडळाच्या किंवा त्यातल्या तरतुदीप्रमाणे काही ठिकाणी सर्वसाधारण सभेच्या बैठकीमध्ये प्रतिनिधी नियुक्त करायचा आहे आणि त्याचे विहित नमुन्यामध्ये ठरावाचे बँकेकडं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्यानं या कार्यालयाकडं ते सादर करायचे आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधल्या जी सहाय्यक निबंधक कार्यालये आहेत त्यामध्ये हे ठराव जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 6 जानेवारी 2027 रोजी संपणार आहे। त्यामुळे केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 15 ते 25 डिसेंबरपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे।